हा लहान पाहतो हे पहा बरं चांगला झाला का पहा बरं कसा झाला दुधाचा आहे ना दूध आहे लय मोठं म्हशीचं काय करायचं शेती दिला काही नाही आहे सगळं दूध लागू लागलं हा मग काय तर साखर आहे का साखर आहे बरोबर म्हणा वैसाळ वासूर काय दात कळू तू वैसाळ वासूर कसं असते चहाचा म्हणजे ते म्हशीच्या दूध खातं ते कसे असते ताजं दूध आहे ना ते म्हशीच्या खालचं पाव युट्यूब फॅमिली मी दूध आणलं म्हशीच्या खालचं म्हणजे म्हशीचं काढलं आणि लगेच आणलं तरी शिजलं ना ते म्हणतात शिजलंच नाही म्हणतात वैसाळ व्हायची ते म्हणतात अरे वा त्याचं ते डोकं ना ऑपरेशन झालं तेव्हापासून त्याची मनस्थिती काही काम करत नाही किती चांगला आरा किती चांगलं करा ते किटकिट हाय बाबा हे तरी काही नाही आता तरी लय समजदार झाले पहिले तसा चहा आणला ना असं जसं झालं असतं ना तोंडावर फेकून मारला असता सबकनी असं तोंडावर फेकून मारला असता ते तोंड जो का तिकडे काय हो खोटं वाटत असेल तर सांगा विचारा महाराज का नाही खरं सांगा इमानदारीने सांगा महाराज का नाही तू कशी वागत होती ते नाही बाहेर तू मी तर डोळ्या खालचं पण डोळे नाही करत जाऊ आम्हाला त्यावेळेस बोलायला उजागरी नव्हती तर कसं वागावं म्हणजे मी कशी वागत सांगा बरं मग यायला बी माहीत पडलं पाहिजे हां मारामारी कर घ्या प्या कसं राहायचं ते असं असते ते असं किती खोटे बोलून राहिले हा युट्यूबवाल्याला सांगा लागते म्हणून किती खोटं बोलून राहिले तुम्ही गाडा बरं देवाची शपथ गाडा शपथ घालू मग कसा खोटं सांगू राहिले तुम्हाला माहीत आता युट्यूबवर टाकते हे म्हणून युट्यूब फॅमिलीला वाटलं पाहिजे मायाला खरी गोष्ट आहे गड्या खरं सांगा दाबाजी खरं सांगा मी काय बोलू जाऊ का नाही काहीच नाही भावा मीच बोलू सगळं तू काय बोलते ना हां मग असंच खरं बोलायचं माणसानं कधी बी सत्य बोलायचं भगवान कृष्ण सत्य बोलत जा चला जय युट्यूब फॅमिली जय श्रीकृष्ण एवढंच चहाची फक्त झाला आता चहा पाणी झालं आमचं तुमचं चहा पाणी झाला का म्या बी चहा पाणी पिलं आणि काय म्हणतात ते चहा आता नसतो पेत मला पण बिस्किट खाल्ले बघा पार्लेची बिस्किट आणला आता भूक लागली त्या ते काम करू ते वटा केला ना भूक लागली होती म्हणून मग एक बिस्किट आणलं एक बिस्किट खाल्लं आपले चहा करून दिला संध्याकाळचं लग्न आहे संध्याकाळी लग्नात जाणार आहोत लग्नातला व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत संध्याकाळचा